अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत जान्हवी गुर्जर यांचा ललितबंध. विषय आहे सासूबाईंची छत्री. लग्नानंतरचा पहिलाच पाऊस आला आणि ऑफिसला जाताना छत्रीची गरज भासली. आई, आपल्याकडे लेडीज छत्री आहे का? प्लीज द्याल मला? मी सासूबाईंना विचारलं. आहे तर, डब्बल फोल्डिंगची, असं म्हणत त्यांनी गोदरेजचं कपाट उघडलं. छत्री, आणि तेही गोदरेजच्या कपाटात? मी बघतच राहिले. कपाटातल्या पिशवीत गुंडाळून ठेवलेली छत्री बाहेर काढून मला दाखवली. मी हात पुढे केला. मला वाटलं त्या मलाच देत आहेत. ही बघ माझी छत्री, 15 वर्ष जुनी. माझ्या बहिणीने तिच्या मुलाच्या मुंजीत दिलेली. नवीन दिसतीये ना, असं कौतुक करून दुरूनच दाखवत होत्या. खरंच नवीन वाटतीये. वापरता की अशीच कपाटात जपून ठेवता? मी हसत विचारलं. वापरते तर. काहीशा नाराज होत त्या म्हणाल्या, कारण त्यांना माझा विनोद आवडला नव्हता. त्या छत्रीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. बहिणीची आठवण होती ती. हल्ली इतक्या चांगल्या छत्र्या मिळत नाहीत. मोजून 2 पावसाळे गेले तरी खूप झालं. त्यांना बरं वाटावं म्हणून मी बोलून गेले. हो खरंय, पण तुला ही छत्री मी देणार नाहीये, फक्त दाखवायला बाहेर काढली, असं म्हणत त्यांनी ती छत्री परत व्यवस्थित गुंडाळून कपाटात ठेवली. मी संध्याकाळी ऑफिसमधून येताना 2 छत्र्या घेऊन आले. एक त्यांना देत सांगितलं, खुशाल रोज वापरा. महिना दीड महिना झाला असेल, तोवर माझ्या छत्रीची एक काडी मोडली. माझ्याकडे दे ती, मी आणतो दुरुस्त करून. माझ्या ओळखीचा आहे तो छत्रीवाला, असं म्हणत माझ्या सासऱ्यांनी म्हणजेच आप्पांनी माझ्याकडून ती छत्री घेतली. दुसऱ्या दिवशी लगेच दुरुस्त करून घेऊन आले. आप्पा, आईंची एवढी जुनी छत्री कशी काय इतकी टिकली? आणि माझी बघा. असं मी बोलत असतानाच बघते तर आप्पा गालातल्या गालात हसत होते. त्याचं एक सिक्रेट आहे, आप्पा सांगत होते. सिक्रेट? कसलं सिक्रेट? मी कुतूहलाने विचारलं. सांगतो, पण हिला बाहेर जाऊ दे आधी, नाहीतर माझ्या म्हाताऱ्याच्या काड्या मोडतील, आप्पा हळू आवाजात हसत हसत म्हणाले. आई नेहमीप्रमाणे संध्याकाळी बाहेर गेल्या आणि न राहून मी आप्पांना विचारलं, छत्रीचं सिक्रेट सांगा ना आप्पा प्लीज. अगं, तिच्या बहिणीने छत्री दिली होती तेव्हा ती आत्ता दिसते तशी नव्हतीच. कधी काड्या बदल तर कधी कापड बदल, असं करत करत 15 वर्षात 8 वेळा मी ती दुरुस्त करून आणली. तो मधला दांडा सोडला ना, तर त्यातलं आधीचं काहीच नाहीये. पण मन गुंतलंय ना त्या छत्रीत, एवढंच. म्हणून ती त्याला जपून ठेवते. आप्पा सांगत असताना दोघेही नुसते हसत होतो. आज जेव्हा थोडाफार अध्यात्माचा अभ्यास करतेय, तर तेव्हा लक्षात येतंय, त्या छत्रीप्रमाणेच आपल्या देहातही जन्मापासून मृत्यूपर्यंत दररोज नवीन पेशी जन्माला येतात आणि जुन्या पेशी मृत पावतात. सगळंच बदलत जातं. तरीही आपण या देहामध्ये असेच गुरफटून राहतो. हा बदल दिसत असला तरीही तो मान्य नसतो आणि त्या मीपणाच्या दांड्याला आपण घट्ट धरून ठेवतो. सासूबाईंची छत्री. जान्हवी गुर्जर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये.